पत्नीचं दुसऱ्याशी अनैतिक नातं होतं. नवऱ्याचा जीव अडताव वाटू लागला. मग काय? चुलत भावाच्या मदतीने रचली रात्रभराची घातकी योजना. सकाळी लोकांना रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह. ही कहाणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावची. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकरासोबत कट रचत पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे घडली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव शिवाजी बंडा शिंदे, वय 47 असून त्याचा मृतदेह काशी नाका वडगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला आढळला. पहाटे फिरायला गेलेल्या लोकांनी मृतदेह पाहताच पोलीस व ग्रामस्थांना माहिती दिली. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र घटनास्थळाच्या तपासणीत खुनाचा संशय निर्माण झाला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि काही तासात खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवाजीची पत्नी कांचना शिंदे हिची अनैतिक संबंध चंद्रकांत दोंडीबा शिंदे या चुलत भावाशी होते. या नात्याचा आड येणारा शिवाजी हा त्यांचा मार्गातील अडथळा बनला आहे. त्यामुळे दोघांनी मिळून शिवाजीला संपवण्याचा कट रचला. गुरुवारी रात्री एकादशी निमित्त भजनासाठी मंदिराजवळ थांबलेल्या शिवाजीला चंद्रकांतने गाडीतून नेले. दोघांनी त्याला निर्जन स्थळी नेऊन लाकडी ओंडक्याने मारहाण करत हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला. खबरांद्वारे पोलिसांना चंद्रकांतवर संशय गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवतच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर पत्नी कांचनाला अटक करण्यात आली आहे. पत्नीनेच पतीच्या जीवावर उठावं हे आजच्या काळात कोणत्या मानसिकतेचं लक्षण आहे? अशा नात्याचं स्वरूप इतकं विकृत का होतंय? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.